जय हरी. एकादश स्कंध भाग 212. आत्तापर्यंत 29 अध्यायात श्री सद्गुरूंचं परमात्म्य स्वरूप म्हणून नाथांनी वर्णन केलं. या अध्यायात श्री सद्गुरूंचं परमेश्वर स्वरूपाशी तादात्म्य वर्णन करता करता तोच श्रीकृष्ण स्वरूपानं कसा प्रत्यक्ष वावरला याचं खुबीदार वर्णन नाथांनी केलं आहे. साधकांचा असा अनुभव आहे की निर्गुण स्वरूप ओळखणं एका परीनं सोपं असतं. ते एकात्म स्वरूप असल्यानं तिथे एक जाणलं की सगळं जाणलं जातं. परंतु परमात्म्याचं सगुण स्वरूप ओळखणं कठीण आहे. तिथे अंतर्यामी एकात्मता असली तरी बाह्यांगामध्ये विलक्षण बहुरूपता असते. जीवनामध्ये निरनिराळ्या व्यक्तींशी व्यावहारिक संबंध पाळून वागत असताना सगुण अवताराला मोठाच नाटकीपणा करावा लागतो. तो ती भूमिका करत असता त्याचं वागणं काही प्रसंगी इतकं चमत्कारिक वाटतं की त्याची अंतरंगातील ब्रह्मज्ञानाची निश्चित स्थिती आपण विसरतो आणि मग आपल्या मनात विकल्प आल्याशिवाय राहत नाही. अवतार पुष्कळ झाले. त्यापैकी श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण हे 2 अवतार मानवी समाजात मानवी भूमिकेवर राहून वावरले. त्यातल्या त्यात श्रीरामचंद्रांच्या चरित्रात पुष्कळच अंतरंग बहिरंगाची एकरूपता आहे. पण श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये इतकं विलक्षण प्रसंग आढळतात आणि त्यात त्याचं वागणं इतकं बहुरूपी दिसतं की त्यावरून त्याची आतील पूर्ण ज्ञानमय अवस्था आपल्या नजरेतून सहज सुटते. रसराज शृंगारापासून तो वैराग्यमय शांत रसापर्यंत सगळे रस त्याच्या चरित्रात जणू काय भरून वाहत आहेत. हा विरोधाभास लक्षात घेऊन नाथांनी या ठिकाणी भगवंताचं सुरेख वर्णन केलं आहे. नाथ महाराज म्हणतात की अनादी पण सर्वांचा आदी असणाऱ्या श्री सद्गुरूचा जय जयकार असो. पुन्हा तेच अध्यायाच्या प्रारंभी नाथ महाराज आधी सद्गुरूंचं वर्णन करतात आणि ह्या अध्यायात तर श्री सद्गुरू आणि श्रीकृष्ण यांचं तादात्म्य कसं आहे हे नाथ महाराज आपल्याला सांगतायत. सद्गुरूला सर्व सिद्धी वश असतात. तो कृपानिधी असून स्वभावानं कृपाळू आहे. एकीकडे तो वेद बोलतो तर दुसरीकडे वेदार्थ समजून देतो. स्वतः तोच वेदांचं प्रतिपालन करतो आणि वेदांत सांगितलेलं ज्ञान बनतो. विश्वाला प्रकाश देणारा, त्याचं पालन करणारा, त्यात भरून राहणारा असा अव्यय आणि अकर्तेपणानं कर्म करणारा माझा सद्गुरू आहे. अशी अव्यय आणि आता कसं म्हणावं त्याला शाश्वत अवस्था असं म्हणायला काही हरकत नाही. अव्यय आणि शाश्वत अवस्था असणाऱ्या माझ्या सद्गुरूला नाव नाही, रूप नाही, रंग नाही आणि दृश्य स्थिती नाही. तरी पण तो व्यवहारात लोकस्थितीप्रमाणे वागतो आणि जातीगोतामध्ये सामान्य माणसाप्रमाणे नांदतो. स्वतः सर्व जगाला व्यापून राहिला तरी लग्न करून वेगळं घरदार करून गृहस्थ म्हणून राहतो. लिंगभेदाच्या पलीकडे असूनही स्त्री पुत्रांमध्ये पुरुषपणे वावरतो. त्याला जन्म मृत्यू नाही तरी आईबाप म्हणून वंदन करतो आणि सर्वांच्या हृदयात समानपणे राहून देखील कोणाशी मित्रत्व तर कोणाशी शत्रुत्व करतो. स्वतः जगाचा स्वामी आणि जगतचालक असून कोणाचा तरी नौकर होतो तर स्वतः पूर्ण रूप असून भिकारीपणानं कुणाकडे भीक मागतो. देहबुद्धीच नसल्यानं तो नैष्टिक ब्रह्मचारी आहे. तरी पण लौकिकदृष्ट्या परस्त्रियांशी प्रेम जोडून त्यांचा उद्धार करतो. स्वतः सर्वज्ञ आणि गुरूंचा गुरु असून देखील सद्गुरूच्या घरी राहून डोक्यावर गवत आणि लाकडं वाहतो.
कळी काळाला ग्रासण्याचं सामर्थ्य अंगी असून बागुलाच्या भयानं लपून बसतो. स्वतः मायेचा नियंता असून अखेर त्या मायेनंच उखळाला बांधलं तरी गप्प बसतो. लक्षात येतं आहे ना? म्हणजे आमच्या मैयानी उखळाला बांधलं होतं. स्वतः मायेचा नियंता असून स्वतः नित्य तृप्त आत्माराम असला तरी गवळ्यांबरोबर त्यांचा भात खातो. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना त्याचा अंत लागत नाही, पण तो यशोदेपाशी रडत उभा राहतो. आपल्या पोटात त्रैलोक्य दाखवणारा तो गोपींच्या कडेवर बसतो. जगाला शिकवणारा जगतचालक असा तो मुलांच्याकडून चालायला शिकतो. सर्वांना वंद्य असा तो सर्वेश्वर वराह अवतारात पांढरा डुक्कर होतो. सारांश काय? तर सद्गुरूच्या रूपाचा विचार करू लागलं तर वेदांना मौन धरावं लागतं. मोठमोठ्या ज्ञानांना जे कितीही ज्ञानी असतील त्या ज्ञान्यांना समजत नाही म्हणून स्वस्थ बसावं लागतं आणि अरण्यात जाऊन जन्मभर तपश्चर्या करणाऱ्या योग्यांना त्याचं स्वरूप अगम्य राहतो. ज्याला जन्मच नाही त्या श्रीकृष्णानं आपलं मरण कसं साधलं हे ऐकायची उत्सुकता परीक्षितीला वाटून त्यानं श्रीकृष्ण निर्याणाचा प्रश्न उपस्थित केला. आता श्रीकृष्णाचं चरित्र म्हणलं तर कसं? तर सर्वांग परिपूर्ण असं आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. याविषयी कुणाचंही दुमत नाहीच. तरी पण वैराग्याबद्दल आपल्या कल्पना संपूर्ण संन्यासमय असतात. वैराग्य संपन्न पुरुष संन्यासीपणानं वागला पाहिजे असा काही नियम नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. म्हणून ज्याचं मन खरोखर वैराग्यानं भरलेलं असतं असा माणूस देहानं एखाद्या वेळी सर्वसामान्यपणे भोगांनी वेढलेला देखील असू शकतो. प्रापंचिक लोकांना भगवंताच्या मार्गावर घालण्यासाठी भोगात राहून मनाची अलिप्तता टिकवणारा ज्ञानी पुरुष अधिक उपयोगी पडतो. कदाचित असं सांगताना नाथ महाराजांना त्यांच्या बालवयातला प्रसंग आठवला असेल. तो असा की नाथ महाराज जनार्दन स्वामींकडे होते आणि एका रात्री एका पैची चूक सापडत नाही म्हणून रात्रभर जागरण करून सकाळी सकाळी ती एका पैची चूक सापडली आणि जोरात टाळी वाजवली. अर्थात जनार्दन स्वामी त्यांचे सद्गुरू जागे होतेच, पण त्या टाळीच्या आवाजाने त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि विचारलं, नाथा काय झालं? त्यांनी सांगितलं, गुरु रात्रभर एका पैची चूक शोधत होतो आणि ती सापडली म्हणून मला आनंद झाला. सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणाले, आत्तापर्यंत जन्मोजन्मी झालेल्या चुका या जर शोधता आल्या तर त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे साक्षात परब्रह्माचं दर्शन. तुला करायची इच्छा आहे? अरे मनात इतका आनंद झाला नाथांच्या की त्या क्षणाला सद्गुरूंच्या पायावर डोकं टेकवलं आणि म्हणाला, आपली इच्छा असल्यावर काहीच अशक्य नाही आहे. आणि मग नाथ महाराजांनी त्या दिवशी उपवास केला. जनार्दन स्वामींच्या अर्धांगिनी नाथांना आवाज दिला, म्हणे, अरे पोरा 12 वाजलेत, अजून जेवायला नाही आला तू? नाथ महाराज म्हणाले, आईसाहेब मला आज दत्तात्रयाचं दर्शन घडणार आहे, त्याच्यामुळे मी उपवास करतो. त्याच्यासाठी उपवास कशाला करायला पाहिजे? जा मंदिरात दत्ताचं दर्शन करून ये आणि आपण चल जेवायला वाढते तुला, मग मलाही सगळं आवरल्या जातं. नाही आईसाहेब, मला साक्षात परब्रह्म परमात्म्याचं दत्तात्रयाचं दर्शन घडवून देणार आहेत. कोण? माझे सद्गुरू, आमचे हे. आणि प्रत्येक स्त्रीला असंच वाटतं की आमच्या ह्यांना काय कळतं. त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींच्या अर्धांगिनी नाथ महाराजांना म्हणतात, नको माणूस त्यांचे खरे किती तू खुळा,
प्रभु नाम फुकाचे ते न चाले कधी वाणीला. ब्राह्मण म्हणून आचमने करी जरीवरी. करुनिया भोजनासाठी नित बसती पाटावरी. ना भजन पूजन वा पुराण कधी पाहिले. कोणास दंड कोणाला यांनी बसात ठेविले. प्रत्यक्ष दूर जरी राहू स्वप्निया जला. नसेल भेटला बाळा जगदीश वाटते मला. आणि नाथ महाराजांची त्यांनी खूप समजूत घातली, पण नाथ महाराज ते काही जेवायला तयार नाही. खूप समजून सांगितलं तरीही नाथ महाराज जेवायला तयार नाहीत. तितक्यात जनार्दन स्वामी आले आणि आईसाहेब हसल्या. ते म्हणाले, काय झालं हसायला? अहो नाही म्हणे, काय खोळा आहे म्हणे हा. म्हणे कुणीतरी याला दर्शन घडवून देणार आहे म्हणे, म्हणून जेवतच नाही आहे. नाही जेवला नाथ हा नाही जेवला. दर्शन करावीन प्रभूचे म्हणून कुणीतरी यासी थाप देऊनी नादी लाविला. नाथ हा नाही जेवला. आणि मग जनार्दन स्वामी म्हणाले, अगं रात्रभर जागरण केलेलं आहे, त्याचा अग्निमांद्य झाला असेल, चल मला जेवायला वाढ. आणि या जनार्दन स्वामींनी नाथांना दत्तात्रयाचं दर्शन घडवून आणून दिलं. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात की प्रापंचिक लोकांना भगवंताच्या मार्गावर घालण्यासाठी भोगात राहून मनाची अलिप्तता टिकवणारा ज्ञानी पुरुष अधिक उपयोगी पडतो. श्रीकृष्ण अशा पुरुषांचे मुकुटमणी होते. शिवाय त्यांच्या जीवनात विलक्षण विविधता असल्यानं मानवी जीवनातील सर्व अंग मोठ्या तीव्रपणे प्रगट झालेली दिसतात. याच कारणास्तव शुकाचार्यांसारखे ज्ञानी आणि भोगासक्त सामान्य मनुष्य दोघेही श्रीकृष्ण चरित्रात सारखेच रमून जातात. नाथांच्या भाषेत सांगायचं म्हणजे जी श्रीकृष्ण मूर्ती, जी श्रीकृष्ण कीर्ती संतांची चित्तवृत्ती आकर्षण करून घेते, तीच श्रीकृष्ण कीर्ती असंतांना रमवून संतपणापर्यंत पोहोचवते. जय हरी.